क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या आपण उभे आहोत रायगड जिल्ह्यातील तळी या गावामध्ये। याच ठिकाणी आपण पाहू शकतोय गेली 3 वर्षापूर्वी मोठी दरड दुर्घटना जी आहे ती घडली होती। हे जे पाहता हीच दरड जी आहे ते येथील असणाऱ्या घरांवरती येऊन अचानकपणे कोसळली होती आणि त्यामध्ये जवळपास 84 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। आणि त्यामध्ये विशेष म्हणजे 54 जणांचे शव सापडले आणि 34 जणांचे शव जे आहेत ते देखील भेटले नाहीत। परंतु त्याच लोकांच्या आठवणीच्या प्रित्यर्थ या ठिकाणी ज्या काही समाध्या आहेत त्या समाध्यांची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि आपल्या नातेवाईकांच्या या आठवणीमध्ये नातेवाईकांच्या कुठेतरी समाधीचं दर्शन घ्यावं यासाठी अशा पद्धतीच्या समाधी या ठिकाणी उभारलेल्या आहेत। त्यांचे शव देखील आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना भेटलेले नाही आहेत। आपण जे पाहतोय ही तळीतली अशीच एक समाधी आहे। एक आशा मावशी आहेत ज्यांनी आपले 6 जण कुटुंबाचे जे आहेत ते एकाच रात्रीमध्ये आलेल्या या दरड दुर्घटनेमध्ये त्यांनी आपले 6 जण अचानकपणे गमावलीत। त्या आशा मावशींच्या या नातेवाईकांची इथे समाधी आहे। आपल्यासोबत मावशी आहेत। आशा मावशी, नेमकं काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार होतात? काय प्रकार झाले तर आम्हाला काय बघितलेले नाही, पण आम्हाला काय मृत्यू काय कोणाचं सापडले नाही। मी तिसऱ्या दिवशी इथं एवढ्या मोठ्या पुरातून खाली आले, कारण का लोकांच्या संग की कोणतरी माझं मातीला तरी भेटन नातेवाईक, तर कुणी मला सापडलेलं नाही। आय नाही, बहीण नाही, कोण नाही, सगळी गेली। तर 2 भाऊ 2 भाचं आय भाऊजय, यातले एकही माणूस मला हात लावायला भेटलेलं नाही। आणि आता मी येते अशी की एक नारळ फोडते, पाया पडते, आपली जाते। काय आता माझ्या तरी हातचं काय आहे आणि मना पण काय आता आठवणीच आहे। आता कोण नाही आता राहिला, आता फक्त एक पाया पडून जाणं हे योग्य आहे माझं। आपण पाहतोय हृदय पिळवून टाकणारी घटना जी आहे ती तळेमध्ये घडली होती। आणि अशा काही लोकांना आपल्या नातेवाईकांचे शव देखील भेटले नाहीत आणि तोच हा तळे परिसर आहे। मावशी, एकंदरीत 2 दिवसापूर्वी तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी बोलला होता, चर्चा केली होती आणि त्याच्यानंतर हा प्रकार घडला, कसं काय? किती दिवसापूर्वी आपली चर्चा विनिमय झाला होता? 4 दिवसापूर्वी की आमची आई म्हणली की या की पोरीनू तुम्ही या, आपण जेवण बिवण करू, एक रात राहा आणि सकाळच्या उठून जा। तर आम्हाला काही पाऊस जास्त झाला तर आम्ही म्हणलो आम्ही काही येणार नाही घाटातून। म्हणलं पाऊस थोडा उघडला तरी येऊ, आम्ही जाऊ तुम्हाला बघून। म्हणलं आता तुमची लावायचं भात लावायचं संपत आलंय, मग कशाला यायचं। त्याच्यानंतर झाला पाऊस कमी तर आम्ही येऊन तुम्हाला भेटून जाऊ, असं 4 दिवस बोललेलं नाही होती। तर हे तिसऱ्या दिवशी तर हे आम्हाला कळलं संध्याकाळचं, की आम्हाला संध्याकाळचं पण नाही कळलं की भोरला माझा मुलगा होता ते सगळं यायला लागलं ह्याच्यावर टीव्हीवर भोरमध्ये। तर माझा मुलगा शेजाऱ्याला फोन केला की आमच्या आईला किंवा मावशीला ह्यातलं काही सांगू नका, त्या भीतीनं, म्हणून की पुण्याची 10-15 लोक आली तर ह्याच गावातली राहणारी लोक, त्यांच्याबरोबर मी सकाळी वलचणीच्या पाण्यात तोंड धुवून माझ्या आईबापासाठी आलो। एक नाही माणूस मला भेटलं नाही, भाऊ नाही, भाऊजय नाही, आई नाही, भासा नाही, कुणी सुद्धा भेटले नाही। तशीच मी निघालो आणि निघून परत लगेच गेलो। मला कुणी एक दिवस कवलटली सुद्धा नाही, एवढ्या लांबना मी येऊन मला नातच कोण राहिलं नाही तर माझा कवळा कोण भरत। माझी नातेवाईक गेली निघून, आता मी कुणाची आशा करणार होतो। आपण पाहतोय हृदय पिळवून टाकणारी घटना या ठिकाणी घडली आणि अशाच पद्धतीमध्ये ज्या लोकांचे मृतदेह देखील त्यांच्या नातेवाईकांना सापडले नाहीत त्यांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी अशा समाध्या ज्या आहेत त्याच्या निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्याच्या आठवणीमध्ये त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी येतात, फूल नारळ अर्पण करतात आणि आपल्या आप्तेष्टांना जे प्रार्थना जी आहे ती या ठिकाणी येऊन ते करतात। अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना जी आहे ती या तळी गावामध्ये घडली होती। आपण ही पाहता ही अशाच पद्धतीच्या समाध्या ज्या आहेत ते या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर हा तळीय परिसर आहे आणि वरूनच जी आहे त्या दरडीचं भूस्खलन या ठिकाणी झालं होतं आणि एकंदरीत ही जी दरड आहे या संपूर्ण ह्या गावावरती पूर्णपणे कोसळली होती। रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्याच्यानंतर ही अचानकपणे ही घटना जी आहे ती या तळईमध्ये घडली होती। आपण जे पाहता या ठिकाणी एक दुचाकी देखील आहे, ही गेली 3 वर्षापासून अशीच या ठिकाणी पडून आहे
आपण पाहतोय काय परिस्थिती एकंदरीत त्या वाहनाची जी आहे त्या दुचाकीची झालेली आहे. आणि आपण हा जो पूर्ण परिसर पाहता या ठिकाणी विविध प्रकारची विविध लोकांची घरं होती, मात्र संपूर्ण ती घरं जी आहेत ती आता पूर्णतः एकंदरीत भुईसपाट झालेली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही जवळपास 292 जे असे दरडप्रवण क्षेत्र आहेत आणि शासनाने त्याला धोक्याचा इशारा दिलेला आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा घटना होऊ नये यासाठीच आता शासनाने सतर्क होऊन काहीतरी कारवाई करणं अपेक्षित आहे. एकंदरीत असंच जर शासनाने जर धोरण राबवलं तर कुठल्याही घटना ज्या आहेत त्या एकंदरीत घडताना आपल्याला दिसणार नाहीयेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड, तळीये.